नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवार गटाच्या निलेश लंकेंची खासदारकी जाणार. निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय. सुजय विखे यांना मोठा दिलासा. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पराभव जिव्हारी लागला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला होता. ईव्हीएम मशीनची पडताळणी करावी अशी मागणी करून त्याबाबत पैसेही भरले होते आणि त्याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून विखे यांनी जे आक्षेप घेतले होते त्याची पडताळणी करावी अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातील सुमारे 2026 मतदान केंद्रावरती प्रक्रिया पार पडली होती. यातील 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवरती सुजय विखे यांनी आक्षेप घेतला आहे. यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातील 5, नगर शहर 5, शेवगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, पारनेर 10 आणि श्रीगोंदा 10 या केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दिवशी उमेदवारांना मॉकपोलसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यांच्यासमोर ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि आक्षेप घेतलेल्या मशीनमधील मेमरी डिलीट करून नंतर त्या मशीनमध्ये मतदान घेतले जाईल व ईव्हीएम मशीनवरील मतांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्या खासदारकीवरती प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या नवीन होणाऱ्या पडताळणीमध्ये निलेश लंके यांचा पराजय होईल की ते विजयी राहतील, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रैया महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.